नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दर्पण अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। मागच्या व्हिडिओमध्ये आपण जो तुमचा 8वीचा स्टेट बोर्डचा पहिला चॅप्टर आहे तो बघितला होता। आता ह्या लेक्चरमध्ये आपण तुमचा जो दुसरा चॅप्टर असणार आहे तो म्हणजे कोणता, हेल्थ अँड डिसीजेस, ह्यावर डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत। बघा, ह्यामध्ये तुम्हाला काही कन्सेप्ट्स बघायला भेटतील, जसं की हेल्थ म्हणजेच काय, आरोग्य। आता हेल्थ किंवा आरोग्य तुम्ही कशाला म्हणणार, तर बघा मी तुम्हाला इंग्लिश मधून डेफिनेशन न सांगता तुम्हाला त्याला इलॅबोरेट करून सांगणार आहे। म्हणजे काय, तर ॲज अ पर्सन म्हणून तुम्ही मेंटली फिजिकली स्ट्रॉंग असाल, म्हणजे तुमची मेंटल स्टेट फिजिकल स्टेट जर नॉर्मल असणार आहे तर तुम्ही काय म्हणणार की तुमची हेल्थ चांगली आहे, म्हणजे त्याला काय म्हणणार तुम्ही, हेल्दी पर्सन म्हणणार। ठीक आहे। आणि दुसरा एक मुद्दा येतो तो म्हणजे डिसीज। डिसीज म्हणजे रोग, ह्याला काय म्हणणार तुम्ही, डिसीज म्हणजे काय, डिस्टर्बन्स इन युअर फिजिकल अँड मेंटल ऍक्टिव्हिटीज। म्हणजे काय, तर बघा तुमची जी रोजची शरीराची काय असते दिनचर्या असते, किंवा म्हणजे नॉर्मली तुमचं शरीर ज्या पद्धतीने रिॲक्ट करते त्या पद्धतीने जर तुमचं शरीर चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देत नसेल, म्हणजे बघा ना तुम्ही आता रोजची जर तुमची दिनचर्या बघितली तर तुम्ही सकाळी उठणार, छानपैकी तुमचे रोजचे कामं पार पाडणार आणि म्हणजे तुम्हाला एनर्जेटिक फील होते। पण जेव्हा अशी कंडिशन असते की तुम्हाला खूप लो फील होत आहे, एनर्जी नाही, काही करायची इच्छा नाही, म्हणजे ती स्टेट म्हणजे काय, डिसीजेस। म्हणजे बघा ना, जेव्हा तुम्ही रोगी असता तेव्हा तुमच्या आवडीच्या गोष्टी सुद्धा तुम्हाला नको वाटतात। म्हणजे बघा तुम्हाला समजा खाण्यासाठी एखादा पदार्थ आवडत असेल, पण जेव्हा तुम्ही म्हणजे तुम्हाला एखादा डिसीज होतो तेव्हा ती गोष्ट सुद्धा तुम्हाला आवडत नाही। म्हणजेच तुम्ही काय म्हणू शकता की तुमची जी फिजिकल स्टेट आहे ती कशी आहे, ॲबनॉर्मल आहे, त्यालाच काय म्हणू शकता आपण, डिसीज। आता ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस शिकताना आपल्याला हे बघायचं आहे की रोगांचे प्रकार कसे आहेत आणि त्या रोगांच्या प्रकाराच्या आधारावर आपल्याला रोगांचं काय करायचं आहे, वर्गीकरण, आणि त्यानंतर आपल्याला कोणते रोग कोणत्या सूक्ष्मजीवांमुळे, म्हणजेच कोणते रोग कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे होतात, त्यांचे सिम्पटम्स काय आहेत आणि त्यांच्यावर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय आहेत, म्हणजे उपचार काय आहेत, किंवा आपण काळजी कशा पद्धतीने घेऊ शकतो की आपल्याला एक्स नावाचा डिसीज होऊ नये, हे सर्व आपल्याला बघायचंच आहे। आता आपल्याला टाइप्स ऑफ डिसीजेस म्हणजेच रोगांचे प्रकार बघायचे आहेत। आता बघा, जेव्हा रोगांचे प्रकार आपण बघत असतो तेव्हा सुरुवातीला तुम्हाला अकॉर्डिंग टू ड्युरेशन आणि अकॉर्डिंग टू रिझन्स हे दोन मुद्दे बघायला भेटतील। म्हणजे काय, तर बघा रोगांचे प्रकार करताना एकतर रोगांना आपण दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड करणार। कोणत्या कोणत्या कॅटेगरी, एकतर ते रोग किती काळ टिकतात आणि दुसरं ते रोग कोणत्या कारणामुळे झालेले आहेत। म्हणजे असे रोग, म्हणजे काही रोग असे आहेत ज्यांचं आपण काळानुसार वर्गीकरण केलेलं आहे आणि काही रोग असे आहेत ज्यांचं आपण ते कोणत्या कारणांमुळे झालेले आहेत ह्यांच्या आधारावर काय केलेलं आहे, वर्गीकरण, एक काळानुसार आणि एक कारणांनुसार। जेव्हा टाइप्स ऑफ डिसीजेस आपण बघतो, एवढं लक्षात ठेवा, एक जे क्लास म्हणजे एक जे टाइप आहे ते काळानुसार म्हणजे अकॉर्डिंग टू ड्युरेशन, आणि दुसरं अकॉर्डिंग टू रिझन्स म्हणजे कारण काय आहेत बाबा। आता बघा, अकॉर्डिंग टू ड्युरेशन मध्ये पहिला जो मुद्दा आहे तो आहे ॲक्यूट डिसीजेस आणि क्रोनिक डिसीजेस। आता शब्द वाचल्याच्या नंतर आपल्याला कळणार नाही याच्यावरून की ॲक्यूट म्हणजे काय आणि क्रोनिक काय, पण मी तुम्हाला सांगतो, ॲक्यूट डिसीजेस म्हणजे असे रोग जे जास्त काळ तुमच्या शरीरामध्ये राहत नाहीत। ह्याचं जर बेस्ट एक्झाम्पल तुमच्या डेली लाईफ मधलं बघायचं असेल तर सर्दी म्हणू शकता तुम्ही। ठीक आहे, आता तुम्हाला सर्दी झालेली आहे, सर्दी जास्तीत जास्त तुम्हाला 4 दिवस राहील, 5 दिवस राहील, कोणाला जास्त राहत असेल तर 10 दिवस किंवा 15 दिवस राहणार आहे।
म्हणजे असं आहे का की एकदा सर्दी झाली की 5-5, 6-6 महिने कमीच होत नाही किंवा वर्षभर कमी होत नाही, असं झालंय का कधी? म्हणजे हे छोटे छोटे जे रोग आहेत ते ॲक्यूट रोग, म्हणजे थोड्याशा काळासाठी काय असतात ते तुमच्या शरीरामध्ये असतात आणि नंतर त्यांचं निराकरण होत असते. दुसरे क्रोनिक डिसीजेस. क्रोनिक डिसीजेस म्हणजे असे रोग जे तुमच्या शरीरामध्ये जास्त काळ घर करून राहतात. या आधारावर आपण काय केलेलं आहे, अगोदर वर्गीकरण केलेलं आहे. एक कमी काळ राहणारे, एक जास्त काळ राहणारे. उदाहरण बघितलं आपण ॲक्यूट डिसीजेसचं, सर्दी. क्रोनिक डिसीजेसचे, आता क्रोनिक डिसीजेस मध्ये अजून एक तुम्हाला काय म्हणता येईल की जे डिसीजेस 3 महिन्यापेक्षा जास्त, म्हणजेच मोर दॅन 3 months, 3 महिन्यापेक्षा जास्त जर तुमच्या शरीरामध्ये राहत असतील, ह्या रोगांचे बरेचसे उदाहरणं आहेत. आता बघा, अकॉर्डिंग टू रिझन्स मध्ये तुम्हाला 2 प्रकार बघायला भेटतात. एक हेरिडिटरी डिसीजेस आणि दुसरं ॲक्वायर्ड डिसीजेस. हेरिडिटरी डिसीजेसलाच तुम्ही इनबॉर्न डिसीजेस सुद्धा म्हणू शकता. इनबॉर्न. हेरिडिटरी म्हणजे काय, आता तुम्हाला हेरिडिटरी डिसीजेस समजून घेण्याच्या अगोदर हेरिडिटी म्हणजे काय माहित असायला पाहिजे. हेरिडिटी, अनुवंशिकता म्हणजे काय? बघा, आता तुमच्या दैनंदिन जीवनातलं एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. जेव्हा तुम्ही लहान होतात तेव्हा बरेच जण असं म्हणतात की अरे बाबा, या बाळाचं नाक ह्याच्या पप्पाच्या नाकावर गेलेलं आहे, डोळे आईसारखे आहेत, असं काहीतरी तुम्हाला म्हणत असतात ना. मग तुमच्यामध्ये हे जे गुणधर्म आलेले आहेत ते कोणाकडून आलेत? तुमच्या पॅरेंट्स कडून, तुमच्या पालकाकडून, तुमच्या मम्मी पप्पाकडून आलेले आहेत. म्हणजेच काय, त्यांच्यातले काही गुणधर्म तुमच्यामध्ये ट्रान्सफर झालेत. म्हणजेच काय, ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. बघा, तुमचे आई वडील हे एक जनरेशन, म्हणजे ही एक पिढी आहे, ठीक आहे. ह्या पिढीतले गुणधर्म तुमच्यात आलेत. म्हणजेच काय, ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स म्हणजेच गुण, ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन किंवा नेक्स्ट जनरेशन इज कॉल्ड ॲज हेरिडिटी. मग जेव्हा तुमच्या शरीरामध्ये तुमच्या पालकांकडून काही गुणधर्म येतात, तेव्हा जर समजा तुमच्या पालकांना काही रोग असतील, ठीक आहे, म्हणजे त्यांच्याकडे ते रोग त्यांच्या पालकांकडून आलेले असतील, तर ते रोग जशाला तसे त्यांच्याकडून तुमच्याकडं ट्रान्सफर होतात. तर त्याला काय म्हणायचं? हेरिडिटरी डिसीजेस. काय म्हणायचं? हेरिडिटरी डिसीजेस म्हणजेच अनुवंशिक रोग. त्याचं उदाहरण दिलेलं आहे बघा, डाऊन्स सिंड्रोम. आता डाऊन्स सिंड्रोम काय असतो हे आपण तिकडं हायर क्लासमध्ये बघणार आहोत. आता बघा जेनेटिक्स मध्ये. आता ॲक्वायर्ड डिसीजेस म्हणजे काय? ॲक्वायर्ड म्हणजे तुम्ही तुमच्या लाईफ स्पॅन मध्ये मिळवलेले रोग. म्हणजे बघा ना, आता तुमच्याकडे ते रोग तुमच्या पॅरेंट्स कडून आले नाही, कुठूनही आलेले नाहीत, पण तुमच्या जीवन काळामध्ये तुम्हाला ते रोग झालेले आहेत. ते म्हणजे कोणते? ॲक्वायर्ड डिसीजेस. आता ॲक्वायर्ड डिसीजेस मध्ये सुद्धा 2 टाईप आहेत, इन्फेक्शियस आणि नॉन इन्फेक्शियस. इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे कसे? असे रोग जे तुमच्यापासून दुसऱ्याला होऊ शकतात. म्हणजे समजा तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे ते रोग दुसऱ्यांना होत असतील तर त्याला काय म्हणायचं? इन्फेक्शियस. बघा ना, आता तुम्ही समजा वर्गामध्ये बसलेले असाल आणि तिथे एखाद्याला सर्दी झालेली असेल, तर तुम्ही त्याच्यापासून थोडंसं दूर राहता की बाबा मलाही सर्दी होईल, होते ना असं. म्हणजे सर्दी झालेल्या व्यक्तीपासून जर तुम्ही दूर राहिला तर तुम्हाला तो रोग होण्याची कमी चान्सेस आहेत. पण जर तुमच्या घरामध्ये कोणाला सर्दी झालेली असेल किंवा तुम्ही ज्या क्लासमध्ये राहता तुमचा जवळचा मित्र आहे त्याला सर्दी झालेली आहे, तर मॅक्झिमम चान्सेस आहेत की तुम्हाला सर्दी होईल. म्हणजे काय, तर ॲक्वायर्ड डिसीजेस मध्ये असा रोग जो इन्फेक्शियस आहे, म्हणजे दुसऱ्याकडून तुमच्याकडे ट्रान्सफर होऊ शकतो. आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे नॉन इन्फेक्शियस. नॉन इन्फेक्शियस म्हणजे कसा? जर तुमच्या सोबत राहणाऱ्या एखाद्याला तो रोग झालेला असेल, तुम्हाला तो रोग त्याच्या संपर्कात राहिल्यामुळे होत नसतो. म्हणजे त्याचं एक बेस्ट उदाहरण काय, डायबिटीज म्हणू शकता किंवा हार्ट डिसीजेस. म्हणजे बघा ना, तुमच्या घरामध्ये जर समजा कोणाला हार्ट प्रॉब्लेम्स असतील, म्हणजे कधी कधी हृदयामध्ये त्रास होत असेल किंवा एखादा अटॅक येऊन गेलेला असेल, हार्ट अटॅक येऊन गेलेला असेल, तर याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही त्याच्यासोबत राहिल्यामुळे तो रोग तुमच्यामध्ये ट्रान्सफर होईल.
बघा, एखाद्याला काय म्हणू शकता तुम्ही, आता सोपं उदाहरण घ्यायचं झालं तर समजा तुम्ही दोघं मित्र आहात किंवा मैत्रिणी आहात, तर तुमच्यापैकी एका मित्राचं किंवा मैत्रिणीचं डोकं दुखत असेल तर तुमचं दुखणार आहे का तुम्ही त्याच्यासोबत राहिल्यामुळं? नाही, तो नॉन इन्फेक्शियस. आता डोकेदुखीला रोगही म्हणता येणार नाही, पण मी एक तुम्हाला उदाहरण देत आहे, ठीक आहे. मग इन्फेक्शियस रोग असे जे दुसऱ्याच्या संपर्कात राहिल्यामुळं तुमच्याकडे ट्रान्सफर होऊ शकतात. आणि नॉन इन्फेक्शियस डिसीज, आता इन्फेक्शियस मध्ये आपण भरपूर उदाहरण बघू शकता. कॉमन कोल्ड म्हणजे सर्दीचं उदाहरण बघितलंय, अजून टायफॉइडचं घ्या, ठीक आहे, टायफॉइडचं घ्या, कॉलराचं घ्या, निमोनियाचं घ्या, निमोनिया, पुन्हा टीबी पण म्हणू शकता. असे बरेचसे रोग आहेत जे त्या रोगासोबत राहिल्यामुळे तुम्हाला होऊ शकतात, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये ट्रान्सफर होऊ शकतात. म्हणजेच काय, ज्या सूक्ष्मजीवांमुळे हे रोग होतात ते सूक्ष्मजीव हवेमार्फत किंवा पाण्यामार्फत तुमच्या शरीरापर्यंत पोहोचतात आणि तुम्ही पण म्हणजे तुम्हाला पण तो काय होतो, डिसीज होतो. पण नॉन इन्फेक्शियस डिसीजेस मध्ये बघा, जर समजा तुम्हाला हार्ट डिसीजेस कळत नसतील तर मी तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो, डायबिटीसचं. डायबिटीज किंवा त्याला शुगर म्हणूया आपण, तुम्ही त्याला शुगर म्हणता, मराठीमध्ये त्याला साखऱ्या बिमारी म्हणतात, साखऱ्या बिमारी. आता डायबिटीसचं प्रमाण आपल्या भारतामध्ये भरपूर आहे. जगामध्ये सगळ्यात जास्त डायबिटीसचे पेशंट कुठं आढळत असतील तर ते भारतामध्ये आढळतात. तुमच्या नातेवाईकामध्ये किंवा घरामध्ये कोणाला जर डायबिटीस असेल तर तुम्ही त्यांच्यापासून दूर राहता का? नाही, कारण की तो नॉन इन्फेक्शियस डिसीज आहे. कशा पद्धतीने आहे सांगतो. आता हे जे इन्फेक्शियस डिसीजेस आहेत, हे डिसीज होण्याला कोणते ना कोणते सूक्ष्मजीव कारणीभूत आहेत. पण नॉन इन्फेक्शियस डिसीजेस जे असतात ते तुमच्या शरीरातल्या ॲबनॉर्मॅलिटीजमुळं कॉज होतात. म्हणजे बघा, डायबिटीस डिसीज ॲक्च्युअली काय असतो, तुमच्या शरीरामध्ये ग्लँड असते, ग्रंथी, पॅनक्रियाज नावाची एक ग्रंथी असते. ही ग्रंथी तुमच्या ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये असते, लिव्हरच्या जवळ. आता ह्या ग्रंथीचं काम काय, ही जी ग्लँड असते ती एक हार्मोन सिक्रेट करते, त्याचं नाव आहे इन्सुलिन. आता इन्सुलिन नावाचा जो हार्मोन आहे तो तुमच्या शरीरातील साखरेचं प्रमाण कमी करण्याचं काम करतो. म्हणजे बघा, आणि साखरेचं प्रमाण कमी केल्यामुळं म्हणजे काय होते, कमी करणं म्हणण्यापेक्षा काय म्हणू शकता, नॉर्मल ठेवणं. इन्सुलिनचं काम काय, तुमच्या शरीरामध्ये म्हणजे तुमच्या रक्तामध्ये साखरेचं जे प्रमाण आहे ते नॉर्मल ठेवणं. पण काही लोकांच्या शरीरामध्ये ही ग्लँड प्रॉपरली वर्क करत नाही, ठीक आहे. आणि थोडक्यात तुम्ही असं म्हणू शकता की इन्सुलिनचं सिक्रिशन ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणामध्ये होत नाही. त्यामुळं अशा लोकांच्या शरीरामध्ये म्हणजे किंवा त्यांच्या ब्लडमध्ये साखरेचं प्रमाण वाढत जाते, जे की तुमच्या शरीरासाठी हार्मफुल असते. म्हणून म्हणजे त्या कंडिशनमध्ये आपण काय म्हणू शकता की त्या पर्सनला डायबिटीस झालेला आहे. आता ही त्या व्यक्तीच्या शरीरामधली ॲबनॉर्मॅलिटी आहे, ती दुसऱ्याच्या शरीरामध्ये कशी काय ट्रान्सफर होऊ शकते? नाही ना. म्हणूनच असे डिसीजेस आपण कुठे टाकलेले आहेत, नॉन इन्फेक्शियस डिसीजेसमध्ये टाकलेले आहेत. आता बघा, हा तक्ता जर तुम्ही चांगल्या पद्धतीने समजून घेतलेला असेल तर तुम्हाला रोगांचं वर्गीकरण करायला खूप सोपं जाणार आहे. हा तक्ता जर तुमच्या मेंदूमध्ये चांगल्या प्रकारे चिटकला की बाबा टाइप्स ऑफ डिसीजेस, त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू ड्युरेशन, अकॉर्डिंग टू रिझन्स. अकॉर्डिंग टू ड्युरेशन मध्ये क्रोनिक आणि ॲक्यूट. ॲक्यूट म्हणजे जे खूप कमी काळासाठी टिकून राहतात आणि क्रोनिक डिसीजेस म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जे जास्त काळ घर करून राहतात. दुसरीकडं अकॉर्डिंग टू रिझन्स मध्ये तुम्हाला हेरिडिटरी डिसीजेस आणि ॲक्वायर्ड डिसीज. हेरिडिटरी डिसीजेस म्हणजे जे तुमच्या शरीरामध्ये तुमच्या पॅरेंट्सकडून आलेले आहेत, आणि जे तुमचे ॲक्वायर्ड डिसीजेस आहेत ते तुमच्या उभ्या आयुष्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये निर्माण झालेले आहेत, त्यांना ॲक्वायर्ड डिसीज. आता ॲक्वायर्ड डिसीजेसमध्ये इन्फेक्शियस डिसीजेस आणि नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे असे डिसीज जे दुसऱ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये ट्रान्सफर होऊ शकतात. आणि नॉन इन्फेक्शियस डिसीजेस असे डिसीजेस जे रोगी व्यक्तीसोबत जरी तुम्ही राहत असाल, म्हणजे इन्फेक्टेड पर्सन सोबत जरी तुम्ही राहत असाल तरी त्याला काही होत नसते, कारण त्याला इन्फेक्टेड पर्सनही म्हणता येत नाही. कारण की इन्फेक्शियस डिसीजेसमध्ये जे रोग आहेत ते त्यांच्या शरीरामध्ये काही ॲबनॉर्मॅलिटीज आल्यामुळं
ते रोग झालेला आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजून घ्या. याच्यानंतर आपण पुढचा पॉइंट बघणार आहोत. आता इन्सुलिन नावाचा जो हार्मोन आहे तो तुमच्या शरीरातील साखरेचं प्रमाण कमी करण्याचं काम करतो. म्हणजे बघा, आणि साखरेचं प्रमाण कमी केल्यामुळं म्हणजे काय होते, कमी करणं म्हणण्यापेक्षा काय म्हणू शकता, नॉर्मल ठेवणं. इन्सुलिनचं काम काय, तुमच्या शरीरामध्ये म्हणजे तुमच्या रक्तामध्ये साखरेचं जे प्रमाण आहे ते नॉर्मल ठेवणं. पण काही लोकांच्या शरीरामध्ये ही ग्लँड प्रॉपरली वर्क करत नाही. ठीक आहे, आणि थोडक्यात तुम्ही असं म्हणू शकता की इन्सुलिनचं सिक्रिशन ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणामध्ये होत नाही. त्यामुळं अशा लोकांच्या शरीरामध्ये म्हणजे किंवा त्यांच्या ब्लडमध्ये साखरेचं प्रमाण वाढत जाते, जे की तुमच्या शरीरासाठी हार्मफुल असते. म्हणून म्हणजे त्या कंडिशनमध्ये आपण काय म्हणू शकता की त्या पर्सनला डायबिटीज झालेला आहे. आता ही त्या व्यक्तीच्या शरीरामधली ॲबनॉर्मॅलिटी आहे, ती दुसऱ्याच्या शरीरामध्ये कशी काय ट्रान्सफर होऊ शकते, नाही ना. म्हणूनच असे डिसीजेस आपण कुठे टाकलेले आहेत, नॉन इन्फेक्शियस डिसीजेसमध्ये टाकलेले आहेत. आता बघा, हा तक्ता जर तुम्ही चांगल्या पद्धतीने समजून घेतलेला असेल तर तुम्हाला रोगांचं वर्गीकरण करायला खूप सोपं जाणार आहे. हा तक्ता जर तुमच्या मेंदूमध्ये चांगल्या प्रकारे चिटकला की बाबा टाइप्स ऑफ डिसीजेस, त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू ड्युरेशन, अकॉर्डिंग टू रिझन्स. अकॉर्डिंग टू ड्युरेशन मध्ये क्रोनिक आणि ॲक्यूट. ॲक्यूट म्हणजे जे खूप कमी काळासाठी टिकून राहतात, आणि क्रोनिक डिसीजेस म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जे जास्त काळ घर करून राहतात. दुसरीकडं अकॉर्डिंग टू रिझन्स मध्ये तुम्हाला हेरिडिटरी डिसीजेस आणि ॲक्वायर्ड डिसीज. हेरिडिटरी डिसीजेस म्हणजे जे तुमच्या शरीरामध्ये तुमच्या पॅरेंट्सकडून आलेले आहेत, आणि जे तुमचे ॲक्वायर्ड डिसीजेस आहेत ते तुमच्या उभ्या आयुष्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये निर्माण झालेले आहेत, त्यांना ॲक्वायर्ड डिसीज. आता ॲक्वायर्ड डिसीजेसमध्ये इन्फेक्शियस डिसीजेस आणि नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे असे डिसीज जे दुसऱ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये ट्रान्सफर होऊ शकतात, आणि नॉन इन्फेक्शियस डिसीजेस असे डिसीजेस जे रोगी व्यक्तीसोबत जरी तुम्ही राहत असाल, म्हणजे इन्फेक्टेड पर्सन सोबत जरी तुम्ही राहत असाल तरी त्याला काही होत नसते, कारण त्याला इन्फेक्टेड पर्सनही म्हणता येत नाही. कारण की इन्फेक्शियस डिसीजेसमध्ये जे रोग आहेत ते त्यांच्या शरीरामध्ये काही ॲबनॉर्मॅलिटीज आल्यामुळं ते रोग झालेले आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजून घ्या. याच्यानंतर आपण पुढचा पॉइंट बघणार आहोत. आता बघा, जो शेजारी तुम्हाला तक्ता दिलेला आहे त्यामध्ये आता आपण इन्फेक्शियस डिसीजेस बघणार आहोत. आता जो आपण बघितला होता ना चार्ट, त्याच्यामध्ये काय बघितलं होतं आपण, टाइप्स ऑफ डिसीजेस, त्याच्यामध्ये अकॉर्डिंग टू ड्युरेशन, अकॉर्डिंग टू रिझन्स, अकॉर्डिंग टू रिझन्स मध्ये हेरिडिटरी, त्यानंतर ॲक्वायर्ड मध्ये आपण काय बघितलं होतं, इन्फेक्शियस आणि नॉन इन्फेक्शियस. आता त्यापैकीच जे इन्फेक्शियस डिसीजेस होते त्यामधले काही महत्वाचे इन्फेक्शियस डिसीज आपण या तक्त्यामध्ये बघत आहोत. बघा, नेम ऑफ डिसीजेस मध्ये जो पहिला डिसीज आहे म्हणजेच तो म्हणजे कोणता, ट्युबरक्युलोसिस. ट्युबरक्युलोसिस म्हणजेच टीबी, जो तुम्ही टीबी म्हणता ना, तर तो ट्युबरक्युलोसिस. आता बाजूच्या तक्त्यामध्ये बघा तुम्ही, तिथे तुम्हाला पॅथोजन दिलेला आहे. पॅथोजन म्हणजे काय, तर तो रोग कॉज करणारा ऑर्गॅनिझम. तर टीबी कोणामुळे होत आहे बघा, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलाय. आता मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलाय नावाचा जो बॅक्टेरिया आहे तो बॅक्टेरिया जर तुमच्या शरीरात एंटर केला तर तुम्हाला कोणता रोग होणार आहे, टीबी म्हणजेच ट्युबरक्युलोसिस. आता बघा, मोड ऑफ इन्फेक्शन म्हणजे आता बघा ना, आपण इन्फेक्शियस डिसीजेस बघत आहोत ना, तर मग इन्फेक्शियस डिसीजेस मध्ये आपल्याला हे बघायचं आहे की आता हा जर इन्फेक्शियस डिसीज आहे तर मग तो कोणत्या माध्यमातून तुमच्या शरीरामध्ये एंटर करत आहे, किंवा तो तुम्हाला कोणत्या माध्यमातून रोग होत आहे. तर बघा, स्पिटिंग बाय पेशंट म्हणजे बघा, एखादा टीबीचा पेशंट आहे आणि तो वारंवार सार्वजनिक ठिकाणावर थुंकत आहे. जेव्हा तो थुंकतो तेव्हा त्याच्या थुंकीमध्ये टीबीचे बॅक्टेरिया म्हणजेच कोणते, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलाय नावाचे बॅक्टेरिया हवेमध्ये पसरले जातात, आणि ते बॅक्टेरिया इतर सामान्य माणसाच्या शरीरामध्ये एंटर करतात आणि त्या माणसाला टीबी होण्याचा धोका असतो. दुसरं बघा, थ्रू एअर म्हणजे हेच, जर समजा एखादा पेशंट एखाद्या ठिकाणी थुंकलेला असेल आणि ते बॅक्टेरिया जर हवेमध्ये पसरत असतील आणि ती जर हवा तुम्ही नाकाद्वारे घेतलेली असेल तर तुम्हाला तो बॅक्टेरिया डिसीज कॉज करू शकतो.
त्यानंतर प्रोलॉंग कॉन्टॅक्ट विथ अँड शेअरिंग ऑफ मटेरियल्स ऑफ पेशंट. आता बघा, आता तुमच्या जवळचं कोणीतरी आहे किंवा तुमच्या घरात एखादा टीबीचा पेशंट आहे आणि तुम्ही रोज त्याच्यासोबत राहता आणि त्याच्या काही वस्तू तुम्ही शेअर करता, म्हणजे टॉवेल शेअर करणं असेल किंवा तो ज्या ग्लासने पाणी पितो त्याच ग्लासने पाणी पिणं किंवा त्याच्यासोबत ताटामध्ये जेवणं, जर अशा गोष्टी तुम्ही शेअर करत असाल तर तुम्हाला टीबी होण्याचे चान्सेस जास्त आहेत. म्हणजे जर समोरच्या व्यक्तीला टीबी असेल आणि त्या पेशंटसोबत जर तुम्ही या सगळ्या गोष्टी शेअर करत असाल तर तुम्हाला सुद्धा टीबी होण्याचा धोका आहे. त्यानंतर बघा, ह्या रोगाचे सिम्पटम्स काय आहेत. सिम्पटम्स म्हणजे काय, लक्षणं काय आहेत बघा. क्रोनिक कफ म्हणजे काय, दीर्घकाळ खोकला, म्हणजे खोकला सतत चालूच आहे, थांबतच नाही, तर हे एक लक्षण टीबीचं असणार आहे. त्यानंतर ब्लडी स्पिटिंग म्हणजे काय, स्पिटिंग म्हणजे थुंकी. जेव्हा तुमच्या थुंकीतून रक्त यायला लागते तर तेव्हा आपण काय म्हणू शकतो त्याला, ब्लडी स्पिटिंग. आणि हे लक्षण कशाचं असणार आहे, टीबीचं. त्यानंतर डिफिकल्टी इन ब्रीदिंग, श्वास घेताना जर तुम्हाला त्रास होत असेल, म्हणजे एखाद्याला त्रास होत असेल तर आपण असं म्हणू शकता की हे एक टीबीचं लक्षण आहे. त्यानंतर प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंटमध्ये BCG नावाची जी व्हॅक्सिन आहे, BCG नावाची व्हॅक्सिन आपण टीबीच्या विरोधामध्ये घेतो. आयसोलेशन ऑफ पेशंट म्हणजे बघा, एखाद्याला टीबी झालेला आहे तर त्याला काय करायचं, एक सेपरेट रूम देऊन त्याला सगळ्या वस्तू देऊन एखाद्या सेपरेट रूममध्ये ठेवायचं जोपर्यंत तो रोग बरा होत नाही. त्यानंतर रेग्युलर मेडिकेशन लाईक डॉट नावाची एक ट्रीटमेंट आहे, तर ती ट्रीटमेंट त्या पेशंटला रेग्युलरली दिली पाहिजे, म्हणजे तिचा जो काही काळ असतो तो आपण काय केला पाहिजे, फॉलो केला पाहिजे. आता हे झालं टीबी बद्दल. आता जो दुसरा रोग आहे तुमचा तो आहे जॉन्डिस किंवा हिपॅटिटिस म्हणू शकता तुम्ही त्याला. हिपॅटिटिस म्हणजेच कावीळ, ज्याला आपण कवळ म्हणतो गावठी भाषेमध्ये, तो हाच हिपॅटिटिस. आता हिपॅटिटिस होण्यामागे 4-5 कारणं आहेत बघा, म्हणजे कारणं आहेत म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू शकता, कावीळ साठी एक 5 व्हायरसेस दिलेले आहेत बघा इथं. हिपॅटिटिस व्हायरस A, B, C, D अँड E. याच्यापैकी कोणत्याही व्हायरसनं जर तुमच्या शरीराला इन्फेक्ट केला असेल तर तुम्हाला हिपॅटिटिस होऊ शकतो. म्हणजे असं नाही की 5 जेव्हा इन्फेक्ट करतील तेव्हाच हिपॅटिटिस होईल. या 5 पैकी कोणताही जर बॅक्टेरिया तुमच्या शरीरामध्ये एंटर करत असेल तर तुम्हाला हिपॅटिटिस म्हणजेच कावीळ होणार आहे. बघा, मोड ऑफ इन्फेक्शन म्हणजे हिपॅटिटिस म्हणजेच कावीळ कोणत्या माध्यमातून होतो, कंटॅमिनेटेड वॉटर, शेअरिंग ऑफ निडल्स अँड ब्लड ट्रान्सफ्युजन. कंटॅमिनेटेड वॉटर म्हणजे काय, दूषित पाणी, किंवा त्या पाण्यामध्ये जर हे बॅक्टेरिया मिसळलेले असतील आणि ते पाणी जर तुमच्या पिण्यामध्ये आलेलं असेल किंवा स्वयंपाकामध्ये वापरण्यात आलेलं असेल तर तुमच्या शरीरामध्ये हे बॅक्टेरिया एंटर करतील आणि तुम्हाला रोग होण्याचे चान्सेस आहेत. शेअरिंग ऑफ निडल्स म्हणजे कसं, बघा तुम्ही दवाखान्यात गेलेले असाल आणि तुम्ही तुम्हाला काही नाही, तुम्हाला समजा ताप आलेला आहे, तुम्ही नॉर्मल आहात, ताप आलेला आहे आणि तिथं एखादा पेशंट आहे ज्याला कावीळ झालेला आहे आणि तिथले जे डॉक्टर्स किंवा नर्सेस असतील त्यांनी जर निष्काळजीपणा केलेला असेल की त्यांनी एक सिरिंज म्हणजे ती सुई असते ना, ती सुई वापरली एका कावीळच्या पेशंटसाठी आणि तीच सुई स्टरिलाइज न करता जर तुम्हाला इंजेक्शन देण्यासाठी जर वापरण्यात आलेली असेल तर तुम्हाला कावीळ होण्याचे चान्सेस आहेत. कारण की जेव्हा सुई एखाद्याच्या शरीरामध्ये दिली जाते तेव्हा त्याला रक्त लागेल आणि त्याच्यातले बॅक्टेरिया त्या निडल्सवर काय होतील, म्हणजे त्या निडल्सला लागण्याची शक्यता आहे आणि ती निडल जर तुमच्या शरीरामध्ये दिलेली असेल तर ते बॅक्टेरिया त्या इन्फेक्टेड पर्सनच्या शरीरामधून तुमच्या शरीरामध्ये ट्रान्सफर होतील. आता त्यानंतर बघा, ब्लड ट्रान्सफ्युजन एक महत्वाचं. ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे कसं, समजा देव करू नये पण समजा तुम्हाला जर कधी रक्ताची गरज पडली असेल, दवाखान्यामध्ये तुम्ही बिमार आहात आणि तुम्हाला रक्ताची गरज पडलेली आहे आणि समजा तुमचा A पॉझिटिव्ह हा ब्लड ग्रुप आहे आणि ब्लड बँकमध्ये A पॉझिटिव्हचा साठा आहे, पण ते जे ब्लड दिलेला पर्सन होता तो ऑलरेडी ह्या डिसीजपासून इन्फेक्टेड होता आणि त्याच पर्सनचं ब्लड त्या बँकेमध्ये स्टोअर केलेलं आहे आणि ते ब्लड तुमच्या शरीरामध्ये ट्रान्सफ्यूज केलंय तर तुम्हाला जॉन्डिस होण्याचे भरपूर चान्सेस आहेत. भरपूर चान्सेस आहेत म्हणण्यापेक्षा जॉन्डिस तुम्हाला होणारच, कारण की ते बॅक्टेरिया असलेलंच ब्लड तुमच्या शरीरामध्ये टाकलेलं आहे. सिम्पटम्स काय आहेत बघा, ॲनोरेक्झिया, येलो युरिन, जनरल विकनेस,
नॉसिया, ओमिटिंग आणि ग्रे स्टूल. बघा ॲनोरेक्झिया म्हणजे काय, तर हा जो सिम्पटम आहे तो जनरली फिमेल्समध्ये बघायला भेटतो, म्हणजे लेडीजमध्ये. त्यांना काय वाटते की आपण जाड होणार आणि ते काय करतात, जेवण कमी करतात. म्हणजे त्यांच्या शरीराला जी डेली न्यूट्रिएंटची नीड आहे ती फुलफिलच करत नाहीत. त्यांना एक भीती बसून जाते की आपण जाड होणार आहोत, म्हणून ते काय करतात, जेवण कमी करतात. त्यालाच काय म्हणतो आपण, ॲनोरेक्झिया म्हणतो. त्यानंतर येलो युरिन म्हणजेच काय, लघवी पिवळी येणं आणि साधारण थकवा जाणवतो, मळमळ सुद्धा होते, उलट्या होतात आणि जी स्टूल आहे, आता स्टूल म्हणजे काय, तर संडास जी आहे ती काळ्या कलरची म्हणजे ग्रे कलरची संडास होते त्याला. आता हे झाले सिम्पटम्स कशाचे, हिपॅटायटिसचे म्हणजेच काविळीचे सिम्पटम्स. आता आपल्याला बघायचे प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट, म्हणजे हा रोग होण्यापासून आपण प्रिव्हेंट कसं करू शकतो आणि समजा झालाच असेल तर मग ट्रीटमेंट काय आहे. तर पाणी उकळून पिलं पाहिजे आणि हात स्वच्छ धुतले पाहिजे, प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड्स. म्हणजे हात स्वच्छ धुवून आपण जेवण वगैरे तुमच्या जे रोजच्या ॲक्टिव्हिटीज आहेत, म्हणजे समजा तुम्ही जेवण करत असाल, पाणी पित असाल किंवा अजूनही काही गोष्टी, तर तुमचे हात स्वच्छ असले पाहिजे. म्हणजे समजा तुम्ही काही कारणासाठी तोंडाजवळ हात नेत असाल तर तेव्हा तुमचा हात स्वच्छ असला पाहिजे. ह्या गोष्टींची काळजी आपण घ्यायला पाहिजे. आता जो तिसऱ्या क्रमांकाचा रोग आहे तो आहे डिसेंट्री. डिसेंट्री म्हणजे काय, हगवण तुम्ही त्याला मराठीमध्ये म्हणू शकता, म्हणजेच लूज मोशन्स. आता डिसेंट्री होण्यासाठी जे पॅथोजन्स रिस्पॉन्सिबल आहेत त्यामध्ये बघा, बॅक्टेरियामुळे सुद्धा हे होऊ शकते, काही व्हायरस आहेत, व्हायरसमुळे सुद्धा होऊ शकते, शिगेला नावाचे काही बॅक्टेरिया आहेत, अजून बॅसिलाई हे बॅक्टेरियाचाच प्रकार आहे, आणि एंटामिबा हिस्टोलायटिका हा प्रोटोझोआ आहे, त्यामुळे सुद्धा तुम्हाला काय होऊ शकते, डिसेंट्री होऊ शकते. आता डिसेंट्री कोणत्या माध्यमातून, म्हणजे हे जे पॅथोजन्स आहेत तुमच्या शरीरामध्ये कोणत्या माध्यमातून ट्रान्सफर होतात, तर कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर म्हणजेच काय, तर असं अन्न किंवा पाणी ज्याच्यामध्ये हे पॅथोजन्स इन्व्हॉल्व झालेले असतील किंवा मिक्स झालेले असतील आणि ते पाणी किंवा अन्न तुम्ही खाल्लेलं असेल तर तुम्हाला हे रोग होण्याचे चान्सेस असतात. आता सिम्पटम्स काय आहेत बघा, वॉटरी स्टूल म्हणजे काय, पातळ संडास येते आणि पेन्स इन ॲब्डोमेन. ॲब्डोमेन म्हणजे हा जो तुमचा पोटाचा भाग असतो, तुम्ही त्याला भक्की म्हणता, भक्काळी म्हणता ना, तो भाग दुखतो, दॅट इज पेन इन ॲब्डोमेन. आता बघा प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट. समजा तुम्हाला हा रोग होऊ द्यायचा नसेल तर प्रिव्हेन्शन काय करायचे, म्हणजे कोणते प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घ्यायचे, किंवा जर झालाच असेल तर ट्रीटमेंट कोणती घ्यायची आहे. तर बघा इथं सुद्धा जसं हिपॅटायटिसमध्ये आपण बघितलं होतं, पाणी उकळून प्यायचे, अन्न जे आहे ते चांगल्या पद्धतीनं स्टोअर करायचं आहे घरामध्ये, म्हणजे उघडं ठेवायचं नाही, चांगल्या पद्धतीनं झाकून ठेवणं, असं हे तुम्हाला काय करावं लागणार आहे, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स फॉलो करावं लागणार आहे. आणि जर झालंच असेल तर ORS कन्झम्पशन म्हणजे काय, ORS नावाची एक छोटंसं पॅक भेटते बघा तुम्हाला मेडिकलवर, तर ते ओरल रिहायड्रेशन सोल्युशन, ORSचा फुल फॉर्म काय आहे, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. तर ते सोल्युशन जर तुम्ही पित असाल, म्हणजे ह्या कंडिशनमध्ये तुम्ही जर हे सोल्युशन घेतलं तर तुम्हाला थोडंसं बरं वाटणार आहे. हे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत. आता ह्यानंतरचा जो चौथा रोग आहे तो आहे कॉलरा. कॉलराला मराठीमध्ये पटकी असं म्हणतात. काय म्हणतात, पटकी. आता कॉलरा पण बघा कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझममुळे होत आहे, बॅक्टेरियामुळे. विब्रिओ कॉलरी नावाचे हे सुद्धा काय आहेत, बॅक्टेरियाच आहेत. आता मोड ऑफ इन्फेक्शन काय आहे बघा यांचा, कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर. म्हणजे काय, सेम जसं आपण डिसेंट्रीमध्ये बघितलं होतं त्याच पद्धतीनं कॉलरामध्ये सुद्धा तुम्हाला बघायला भेटते की कॉलरा सुद्धा तुम्हाला ह्याच माध्यमातून होतो. लक्षणं काय आहेत बघा, ओमिटिंग म्हणजे काय, उलट्या होतात, सिव्हिअर डायरिया म्हणजे तीव्र संडास, सारखी संडास लागलेली आहे, तुम्हाला हागवण लागलेली आहे, तर हे सुद्धा एक त्याचं काय असणार आहे, सिम्पटम. आणि क्रॅम्प्स इन लेग्स, तुमच्या पायामध्ये क्रॅम्प्स येतात, ठीक आहे, हे एक त्याचं सिम्पटम असणार आहे. आता प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट काय बघा याची, म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय घ्यायचे आणि समजा झालंच असेल तर ट्रीटमेंट काय आहे. फॉलोइंग हायजेनिक प्रॅक्टिसेस म्हणजे काय, तर बाबा हायजेनिक प्रॅक्टिसेस म्हणजे काय, साफ स्वच्छता ठेवणं, हात वारंवार धुणं,
हाताचे नख काढणं, पायाचे नख काढणं, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही म्हणजे स्वच्छ राहणं, कपडे नीटनेटके घालणं, कपडे धुतलेले कपडे घालणं, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो करत असाल तर हा एक प्रिव्हेंटिव्ह मेजर असणार आहे. दुसरं बघा, अवॉइडिंग ओपन प्लेस फूड, बाहेरचं खाणं. हे तर आपलं सगळ्यात फेवरेट आहे, पाणीपुरी, वडापाव हे आपण दबाके खात असतो बाहेर, ठीक आहे. तर आपण काळजी घेतली पाहिजे की जिथं तुम्ही बाहेरचं फूड खात आहात तिथं फूड सेफ्टी आहे का, ते जे फूड तुम्ही खात आहात तिथले जे सर्वंट्स आहेत किंवा तिथले जे लोक आहेत ते हातामध्ये ग्लव्सचा वापर करत आहेत का, की ते खुल्या हातानंच तुम्हाला खायला घालत आहेत, या सगळ्या गोष्टींची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. त्यानंतर ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, पाणी उकळून पिलं पाहिजे. पाणी उकळून पिलं तुम्ही फार ऐकलं असेल, पण पाणी उकळून पिण्यामागचं कारण काय, कधी विचार केला का बरं? पाणी उकळून पिण्यामागचं कारण हे आहे की पाण्यामध्ये जे सूक्ष्मजीव असतात, कोणतेही बरेचसे सूक्ष्मजीव असे आहेत जे जास्त टेम्परेचरला इनॅक्टिव्ह होतात किंवा मरून जातात. आणि जर तुम्ही पाणी उकळलं तर त्या पाण्यामध्ये असलेले सूक्ष्मजीव, म्हणजेच आता समजा एक ग्लास भरून पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये हे बॅक्टेरिया आहेत, कोणते, जे आपल्याला कॉलरा डिसीज कॉज करतात, म्हणजेच कोणते, व्हिब्रिओ कॉलरीज. ते बॅक्टेरिया जर त्या ग्लासभर पाण्यामध्ये असतील आणि ते पाणी जर तुम्ही उकळलं तर त्या पाण्यामध्ये जे बॅक्टेरिया आहेत ते काय होतील, मरून जातील आणि ते पाणी तुमच्यासाठी सेफ राहणार. हे एक चांगलं उपाय असणार आहे त्याच्यावर, जेणेकरून तुम्हाला कॉलरा होणार नाही. त्यानंतर व्हॅक्सिनेशन अगेन्स्ट कॉलरा, कॉलरासाठी जे व्हॅक्सिन्स अवेलेबल असतील ते व्हॅक्सिन तुम्हाला घ्यायची आहे. म्हणजे हे झाल्याच्या नंतरचं म्हणजे काय म्हणू शकता, ट्रीटमेंट आहे. जर कॉलरा झालेला असेल तर ही व्हॅक्सिन घेऊन तुम्ही काय करू शकता, तो रोग बरा करू शकता. ह्यातला आपला शेवटचा डिसीज आहे टायफॉइड. टायफॉइड हा पावसाळ्यामध्ये जरा जास्त प्रमाणात होतो असं तुम्ही नोटीस केलेलं असेल. आणि बघा इथं त्याचं मोड ऑफ इन्फेक्शन सुद्धा काय आहे, कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर. पावसाळ्यामध्ये आता जो ग्रामीण भाग आहे किंवा शहरी भागातले पण जे अविकसित ठिकाण आहेत तिथं नगरपालिकेचे नळ येत असतील आणि ती पाईपलाईन जर समजा कुठून फुटलेली असेल, त्याच्यामध्ये घाण पाणी मिक्स होत असेल आणि त्या पाण्यामध्ये जर हे बॅक्टेरिया असतील तर तुमच्या घरापर्यंत ते पोहोचू शकतात आणि तुम्ही तेच पाणी पिणार आणि तुम्हाला हा रोग होण्याचे चान्सेस आहेत. टायफॉइड कोणामुळे होतो, कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझममुळे, तर तो होतो बॅक्टेरियामुळे, दॅट इज सॅल्मोनेला टायफीम्युरियम नावाचा जो बॅक्टेरिया आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय होतो, टायफॉइड होतो. आणि ह्याचे बघा सिम्पटम्स काय आहेत, ॲनोरेक्झिया सेम ॲज दॅट ऑफ हिपॅटिटिस. हिपॅटिटिसमध्ये पण बघितलं होतं आपण ॲनोरेक्झिया, म्हणजे काही जण अशा, म्हणजे काही महिलांच्या बाबतीत असं होतं किंवा लेडीजच्या बाबतीत, त्यांना असं वाटते की आपण जाड होणार, आपण जास्त खाल्लं तर, किंवा थोडंफार जरी आपण खाल्लं तर जाड होणार, असं त्यांच्या मनामध्ये एक भ्रम बसतो. ते घाबरतात जेवणाला आणि म्हणजे ते त्यांचं शरीर पातळ राहून जाते, दॅट इज ॲनोरेक्झिया. हीच सेम कंडिशन कुठे आहे बघा, टायफॉइडमध्ये सुद्धा आहे. दुसरं हेडॅक. हेडॅक म्हणजे काय, डोकेदुखी हे एक सिम्पटम असणार आहे. त्याच्यानंतर रॅश ऑन ॲब्डोमेन. रॅश ऑन ॲब्डोमेन म्हणजे कसे, तुमच्या पोटावर, हे बघा हे जे चित्रामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे ना, हे अशा पद्धतीनं तुमच्या पोटांवर व्रण उमटतील, दॅट इज रॅशेस ऑन ॲब्डोमेन. डिसेंट्री पुन्हा, दॅट इज हगवण, लूज मोशन्स. फीवर अप टू 104 डिग्री फेरनहाइट. आता हे इथं एफ दिलेलं आहे, कन्फ्यूज होऊ नका, दॅट इज फेरनहाइट. हे टेम्परेचर मोजण्याचं मेडिकल लाईनमधलं एक काय आहे, मेडिसिनल फील्डमधलं एक युनिट आहे. 104 डिग्री फेरनहाइट. नाहीतर 104 डिग्री सेल्सिअस ताप आला म्हणून सांगत फिरू नका. 104 डिग्री सेल्सिअसला तुमचे हाडे राहणार नाही, तुम्ही उकळून जासाल शरीर सगळं तुमचं. तर जे ताप आलेला असतो तुम्हाला तो सेल्सिअसमध्ये आलेला नसतो, तो फेरनहाइटमध्ये आलेला असतो, ठीक आहे. त्यानंतर बघा ह्याचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आणि ट्रीटमेंट काय आहे. ड्रिंकिंग क्लीन वॉटर म्हणजे काय, स्वच्छ पाणी तुम्हाला प्यायचं आहे. ORSचं काय म्हणू शकता तुम्ही, RO फिल्टरचं पाणी तुम्हाला घ्यायचं आहे. व्हॅक्सिनेशन, टायफॉइडसाठी जे व्हॅक्सिन्स अवेलेबल आहेत, टायफिन नावाची व्हॅक्सिन आहे, ती व्हॅक्सिन घेऊन तुम्ही हा रोग बरा करू शकता. प्रॉपर डिस्पोजल ऑफ सिवेज, म्हणजे तुमच्या घरामधील जे सिवेज आहे, जी घाण आहे, ती चांगल्या पद्धतीनं तुम्ही काय केली पाहिजे, तिचं मॅनेजमेंट केलं पाहिजे. तर हे झालं आपल्या 6 रोगांबद्दल, ठीक आहे. माफ करा, 5 रोगांबद्दल आपण बघितलं. त्याच्यामध्ये काय काय बघितलेलं आहे की रोगांचे नावं, कॉज करणारे ऑर्गॅनिझम्स,
पुन्हा त्याच्यानंतर काय बघितलंय, मोड ऑफ इन्फेक्शन. मोड ऑफ इन्फेक्शनच्या नंतर आपण बघितले सिम्पटम्स, आणि सिम्पटम्सच्या नंतर आपण काय बघितलेलं आहे, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आणि ट्रीटमेंट. जो पहिला रोग होता आपला कोणता, ट्युबरक्युलोसिस, तो कोण कॉज करतो, सॅल्मोनेला, माफ करा, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली नावाचा जो बॅक्टेरिया आहे, तो बॅक्टेरिया तुमच्या शरीरामध्ये एंटर करत असेल तर तुम्हाला टीबी होतो. दुसरा जो रोग आहे हिपॅटिटिस. हिपॅटिटिस हा हिपॅटिटिस ए, बी, सी, डी अँड ई ह्या कोणत्याही बॅक्टेरियापैकी एखादा बॅक्टेरिया, माफ करा, बॅक्टेरिया नाही, व्हायरस जर तुमच्या शरीरामध्ये एंटर करत असेल तर तुम्हाला हिपॅटिटिस म्हणजेच काय म्हणू शकता त्याला, कावीळ होऊ शकतो. त्यानंतर डिसेंट्री. डिसेंट्रीला बरेचसे मायक्रो ऑर्गॅनिझम रिस्पॉन्सिबल आहेत. त्याच्यामध्ये व्हायरस असतील, बॅसिलस असतील, पुन्हा एंटामेवा हिस्टोलायटिका नावाचा जो प्रोटिस्ट आहे त्यामुळे सुद्धा तुम्हाला काय होऊ शकतो, डिसेंट्री नावाचा जो रोग आहे तो होऊ शकतो. त्यानंतर कॉलरा नावाचा रोग विब्रिओ कॉलरी नावाच्या बॅक्टेरियामुळे होतो, आणि टायफॉइड जो आहे तो सॅल्मोनेला टायफी नावाच्या बॅक्टेरियामुळे होतो. हे आपले इन्फेक्शियस डिसीजेस झालेत. यानंतर आपण जर तुम्हाला आजचं आपलं हे लेक्चर आवडलेलं असेल आणि तुम्हाला काही कन्सेप्ट क्लिअर झालेले असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.